नमस्कार, सुस्वागतम. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात पुणेकर? पुण्यात खूप थंडी वाढली. त्यात आज हवाई उद्याचा कार्यक्रम, त्यामुळे सगळ्यांना भीती वाटत होती की हवा आली तर गार वाटेल की काय, पण नाही. कॉमेडी आहे इकडे ऊब निर्माण करायला. तर मंडळी, खूप छान वाटतंय की आज पुण्यामध्ये आलोय. बाकी सगळे हसताय ना? एक मालिका झी मराठीवर अशी दाखल झाली, ज्या मालिकेमुळे खरं तर सगळी गणितच बदलली, सगळ्या चौकटीच मोडल्या या मालिकेनं. कारण काय झालं, पूर्वी लग्न करायचं म्हटलं तर मुलीची अपेक्षा काय असायची? मुलाकडे स्वतःची बाईक असावी. पुण्यात बाईकच लागते, फोर व्हीलर आणून ठेवणार कुठं? चालवायची कशी? त्यामुळे मुलाकडे स्वतःची एखादी बाईक असावी, त्याचा एक 1 BHK फ्लॅट असावा, तो मुलगा ITत असला तर आणखीन छान वाटायचं. आता बदललंय ना, आता मुलगी म्हणते फ्लॅट नको, आता बंगला पाहिजे. पूर्वी काय असायचं, मुलाचं वय 27-28 असावं, आता पोरगी म्हणते 45च्या वरचाच पाहिजे. पूर्वी कसं असायचं की थोडे 1-2 केस जरी पांढरे झाले तरी 10-10 वेळा लोक आरशात बघायचे. आता काय आहे, पांढरा कलप लावायला लागले. कारण त्यांच्या लक्षात आलं की खरा हँडसम पुरुष हा 40 नंतरच दिसतो. तर या मालिकेने खर्च किती वाढवून ठेवले. पूर्वी लग्न करायचं म्हटलं तर पत्रिका छापायची तर काय 10 रुपये 15 रुपये, फारच श्रीमंत 50ची आमची पत्रिका, 1.5 लाखाची पत्रिका यांनी दाखवली. आपण करायचं काय? आता घराघरात सुरू झाले, त्यांची 1.5 लाखाची, आपली निदान 1,500ची छापा. काय काय लोक तर पत्रिका छापल्या म्हणून कर्जबाजारी झालेत गेले 2 महिन्यात. हे अशा एंट्र्या करायचं, तसं करायचं. पण मला असं वाटतं की हे सगळं जरी विनोदी असलं तरी सुद्धा मराठी प्रेक्षकांना एक आगळं वेगळं स्वप्न दाखवलंय झी मराठीनं, आणि ही मालिका म्हणजेच तुला पाहते रे. ज्या मालिकेनं लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड्स मोडलेले आहेत मंडळी. एकदा जोरदार टाळ्या झी मराठीसाठी, तुला पाहते रेच्या सगळ्या टीमसाठी. आणि आज या मंचावरती हा उत्सव साजरा करण्यासाठी कोथरूड महोत्सवात आपण आमंत्रित करूयात तुला पाहते रेच्या संपूर्ण टीमला. वा 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 वा. सरजी नमस्कार. सगळ्यांचं स्वागत. आणि मी बसण्याची विनंती करतो. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय तुमच्या हक्काचा, तुमचा लाडका कार्यक्रम, तुमच्या तुकडटवाडी. तुमचं नाव आहे चला हवा येऊ द्या, होऊ दे व्हायरल. तुला पाहते रे या मालिकेच्या निमित्तानं ही सगळी टीम आज या मंचावरती आलेली आहे. आणि आतापर्यंत विक्रांत सर खूप वेळा आले. आमच्याकडे एक ठेवणीतले डुप्लिकेट आहेतच, ते कमी पडलेत, आम्ही तेही दाखवतोय लोकांना गेले काही दिवस. पण ही सगळी टीम यावी अशी आमची खूप इच्छा होती, आणि आज आमचं हे स्वप्न पूर्ण झालंय. थँक्यू, तुम्ही सगळे इथे आलात. या मालिकेच्या यशासाठी खरं तर पहिल्यांदा हवाई उद्यातर्फे, या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला, खूप अभिनंदन तुमच्या सगळ्या टीमचं. सुरुवात करतोय अर्थातच सुबोध सरांपासून. सुबोध सर, पुणेकर तुम्ही, पुण्यामध्ये आज तुम्ही बसलेले आहात. आजपर्यंत पुण्याच्या रस्त्यांवरती फिरताना अनेक प्रेक्षक कौतुक करणारे भेटले असतील, पण या मालिकेनंतर पुणेकरांना जेव्हा भेटलात, काय प्रतिक्रिया होती पुणेकरांची? पुण्यामध्ये कधीच दुसऱ्या मोठ्या माणसाचं कौतुक केलं जात नाही, कारण आम्ही सगळेच मोठे आहोत. त्यामुळे आम्ही सगळेच जण कर्तृत्ववान आहोत. त्यामुळे एकापेक्षा दुसरा, दुसऱ्यापेक्षा तिसरा अशी सगळी कर्तृत्ववान माणसं आहेत. पण आता जेव्हा तुला पाहते नंतर रस्त्यावरती फिरतो तेव्हा लोक खूप मनापासून कौतुक करतात, प्रेमाने येऊन भेटतात, पोळीचे लाडू घेऊन येतात.
आणि असं झालं. हा म्हणजे या निमित्ताने घरातल्या पोळ्या खपतात शेळ्या. आणि आता मला असं वाटतं की पुढच्या काही एपिसोडमध्ये फोडणीचा भात सुद्धा येईल की जेणेकरून त्याचं काय कुठे खपवायचं याचे उत्तर लोकांना मिळेल. म्हणजे या मालिकेत खर्च आणि बचत तुम्ही दोन्ही दोन्ही दाखवताय. एकत्र आम्ही करतो याच्यात. एका बाजूला 1.5 लाखाची पत्रिका, एका बाजूला फोडणीचा भात आणि पोळीचे लाडू. किती बॅलन्स केलंय, मला फार आवडतं हे करत. पण जसं मी तुम्ही येण्याच्या अगोदरच म्हटलं की पूर्वी तरुणांना फार मागणी होती. आता 40+ एक ग्रुप झालाय सर. आणि आज तुम्ही बघत असाल समोर तर तरुण कमीच दिसतात मला, मनाने तरुण जास्त दिसतात. काय सांगाल, अशी माणसं भेटत असतील तुम्हाला की तुमच्यामुळे सर आम्ही पण आता. म्हणजे मला अनेक लोक भेटली जे पूर्वी कदाचित केस डाय करत असतील, आता त्यांनी सोडून दिलाय. हा. आणि एक बरं वाटतं की माझ्यामुळे लोकांचा खर्च वाचला. 2,500-3,000 रुपयाचे डाय करण्यापेक्षा आता आहे त्या केसांनिशी. आणि दुसरी गोष्ट, आपण जसे आहोत तसे लोकांसमोर जाण्याचा एक विश्वासही अनेक लोकांचा वाढला. बाकी सगळ्या कलाकारांशी खूप गप्पा आपल्या होणार आहेत, पण आता वेळ झालेली आहे आपल्या तुकरेटवाडीकडे वळण्याची. थोडा वेळ मंडळी, झी मराठीवरती जशी तुला पाहते रे मालिका सुरू झाली, तशीच आमच्या गुलकन केबल नेटवर्कवर सुद्धा लगेच एक मालिका सुरू झाली. यांचे तुला पाहते रे, आमचे तुला पाहतेच रे. तर आम्ही तर वेगवेगळ्या सिनेमांची मालिकांची प्रहसनं करत असतो, स्पूफ्स बनवत असतो, पण ही पहिली मालिका आहे. पहिल्यांदा जेव्हा सर आले होते तेव्हा आम्ही म्हणालो होतो की याचं फक्त एक स्किट होणार नाही, हे डेली सोप स्किट असणार. तुम्ही काहीतरी बनवलं की आम्ही आणणार लगेच. तर आमच्या मालिकेत असं घडतंय की ईशाचे जे बाबा आहेत आमच्या मालिकेतले, त्यांना अजून कळलेलं नाहीये की ईशानं लग्न ठरवलंय सरंजामींशी. तिथून आमच्या मालिकेच्या या आजच्या भागाला सुरुवात होणार आहे. बघूयात मग आता आमच्या ईशाच्या बाबांना हे स्थळ मान्य होणार आहे का, हे लग्न एवढ्या थाटामाटात होणार आहे का. बघूयात आमची मालिका तुला पाहतेच रे. यासाठी सगळ्या कलाकारांना विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न व्हा. तर मंडळी, सुरुवात करतोय आमच्या मालिकेला, ज्या मालिकेचं नाव आहे तुला पाहतेच रे. यांच्या मालिकेमध्ये जसे ईशाचे बाबा आहेत तसे आमच्याही मालिकेत आहेत. सुरुवातीला भेटूयात ईशाच्या बाबांना. या बाबा. बाबा बाबा बास बास. बर बाबा, मला एक गोष्ट सांगा, आले आले तुम्ही एवढे दमलात. का दमला? पोरीनी दमवलं? नाही नाही, मग पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी. का? अहो केवढं फिरवून फिरवून आणतात ते. परवा निघालो होतो मी स्वारगेट वरनं, आत्ता पोचलोय कोथरूडला. परवा स्वारगेट वरून निघाला? परवा निघालो. कुठल्या मार्गे आणली रिक्षा? डोंबिवली मार्गे. का? ते म्हणले हाच सगळ्यात जवळचा रूट आहे.